नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि चविष्ट पंजाबी थाळी, जी की घरातल्या प्रत्येकाला आवडेल. सोबतच आज आपण इथे काळ्या चण्यापासून छोलेची भाजी बनवणार आहोत. तीही जास्त न अट्टास करता झटपट तयार होणारी. आणि जे आपण भटुरे बनवणार आहोत ते अगदी मऊ किंवा वातड होत नाहीत, अगदी परफेक्ट असे भटुरे तयार होतात. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 कांदे, अद्रक लसण घेतलेला आहे भाजीसाठी आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती. त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे. आता हे खडे मसाले म्हटलं तर 1 चमचे धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप घेतलेले, नंतर 2 लवंग, 2 विलायची, 2 तमालपत्र आणि छोटासा तुकडा दालचिनीचा, सोबतच जावित्रीही टाकलेला आहे, तोही आपल्याला थोडंसंच घ्यायचे. आता इथे मी मोठाडासा कट करून घेतलेला कांदा टाकलेले. मसाले म्हटलं तर अर्धा 1 मिनिट तेलामध्ये परतवून घ्यायचे, जास्त परतवायचे नाहीत. नंतर आपल्याला लगेच यामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने जर भाजीचं वाटण केलं तर जास्त मेहनत लागत नाही. आता इथे आपल्याला अद्रक लसण टाकून घ्यायचे आणि ते 2-3 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि लगेच आपल्याला इथे कसुरी मेथी टाकून घ्यायची. कसुरी मेथी म्हटलं तर 2 ते 3 चमचे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. आता याला आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचे जोपर्यंत कांद्याचा थोडाफार कलर चेंज होत नाही तोपर्यंत. आता इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्येच आपल्याला मोठाडासा कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचे. मी इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्ही इथे एकच टोमॅटो मोठ्या आकाराचा कट करून टाकलात तरी चालेल. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 4-5 मिनिटं हे वाफवून घ्यायचे, म्हणजे टोमॅटो जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता हरभरे मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते आणि नंतर कुकरला उकडून घेतलेले आहे. ते हाताने दाबले की सहज मॅश होतात. अशा पद्धतीने आपल्याला हरभरे उकडवून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो हे आपला सॉफ्ट झालेला आहे बऱ्यापैकी. आता याच्यावरती झाकण ठेवून असंच गॅस बंद करून द्यायचे आणि थंड झाल्यावर आपल्याला ते वाटून घ्यायचे. तोपर्यंत आपण इथे भटुऱ्याचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ मैदा घेतलेला आहे. 4 वाटी मैदा घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि रवाही आपल्याला बारीक रवा वापरायचे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला फिरवूनही वापरू शकता. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि नंतर यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकण्यासाठी मी अशा पद्धतीचा स्पून वापरलेला आहे. त्याच चमच्याने 2 चमचे आपल्याला इथे पिठी साखर टाकून घ्यायची आणि इथे मी खायचा सोडा वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सपाट चमचा आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचे आणि पूर्ण भरलेला चमचा आपल्याला म्हणजेच शीक भरून आपल्याला इथे बेकिंग पावडर टाकून घ्यायचे. आता इथेच आपल्याला दही टाकून घ्यायचे, म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ आणि रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दही टाकून घ्यायचे, किंवा जर तुमच्याकडील दही थोडंसं आंबट असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण वाटी वापरलात तरी चालेल. आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे. एकदाच पाणी टाकायचं नाही, अंदाजे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचे. तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता, किंवा अर्ध्या प्रमाणात मैदा अर्ध्या प्रमाणात गव्हाचं पीठ असंही वापरू शकता. आता इथे आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि पीठ आपल्याला चांगलं मऊसूत तसं मळून घ्यायचं. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही. आता इथे पीठ मळून झालेलं आहे. यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ कमीत कमी 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे. आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊया. म्हणजे जे आपण मसाला भाजून घेतलेला होता तेलामध्ये तो आपल्याला मिक्सरला चांगला बारीक असं वाटून घ्यायचे, म्हणजेच त्याची आपल्याला चांगली प्युरी बनवून घ्यायची. आता इथे मी वाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं मस्त बारीक असं वाटून घ्यायचे. जर वाटत नसेल तर तुम्ही यामध्ये 2-3 चमचे पाण्याचा वापर केलात तरी चालेल. आता इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंफार गरम झालं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेली प्युरी टाकून घेणार आहोत. आणि हो, आपल्याला इथे तेल जास्त गरम करायचं नाही, थोडंसं गरम झालं की मग टाकून घ्यायचे, जेणेकरून गॅसवरती शिंतोडे उठत नाहीत किंवा मग तेलही जात नाही. आता इथे मी व्यवस्थित प्युरी तेलामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाला परतवून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल मस्त असं सुटलं गेलेलं होतं. त्यामध्येच आपण आता तिखट टाकून घेणार आहोत. कलरसाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि 1 चमचा घरातलं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. ते आपल्याला चांगलं व्यवस्थित या मसाल्यामध्ये 2-3 मिनिटं परतवून घ्यायचे. आता इथेच आपल्याला
किचन किंग मसाला टाकून घ्यायचे। एवढेच मसाले टाकले तरी भरपूर झाले छोल्याच्या भाजीसाठी, कारण आपण खडे मसालेही यामध्ये वापरलेले आहेत। आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। इथे जर तुम्हाला थोडंफार खाली चिटकल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणीही टाकून घेऊ शकता। आता इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलं गेलेलं आहे। यामध्येच आता आपण उकडून घेतलेले छोले टाकणार आहोत। आता इथे मी हरभरे वापरलेले आहेत, म्हणजेच काळे चणे वापरलेले आहेत। तुम्ही जे स्पेशल छोल्यांसाठी काबुली चणे भेटतात ना तेही वापरलात तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आणि हो, पाणी टाकताना शक्यतो गरम करूनच पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथेच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आणि ती व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची। नंतर इथे लागेल असं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ते भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची, जोपर्यंत हरभरे मऊसूत होत नाहीये तोपर्यंत। भाजी होत आहे तोपर्यंत आपण इथे मस्त चटपटीत कांदा तयार करून घेऊया, कांदा बीटरूट। आता इथे मी त्यासाठी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा विनेगर टाकून घ्यायचे। विनेगर कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज अवेलेबल होतं। आता विनेगर टाकून घेतलं की आपल्याला यामध्ये पातळ कट करून घेतलेला बीटरूट टाकून घ्यायचे, किंवा तुम्ही इथे खिसूनही टाकून घेऊ शकता। आणि तशाच पद्धतीने आपण इथे गोल आणि पातळ असे कांद्याचे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय, 1 चमचा साखर टाकून घ्यायची आणि ती व्यवस्थित यामध्ये मिक्स करून सोडून द्यायचे आणि हे चांगलं अर्धा 1 तास पाण्यामध्ये मुरू द्यायचे। अशा पद्धतीने कांदा तयार करून तुम्ही आदल्या दिवशीही ठेवू शकता, जेवढा जास्त मुरेल तेवढा मस्त लागतो। आता इथे मी झाकण काढून ही भाजी चेक करून घेते, भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही। त्यासाठी इथे मी 2 छोले काढून घेतलेले आहेत आणि हाताने अशा पद्धतीने दाबून बघायचे। ते जर मऊसूत शिजले असतील तर भाजी आपली मस्त अशी शिजली गेली म्हणून समजायचं। आता इथे लागेल असं पाणी टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे। नंतर इथे अशा पद्धतीने काही छोल्यांचा गाळ करून घ्यायचे, जेणेकरून भाजीची ग्रेव्ही मस्त होते। आता इथे मी अशा पद्धतीने 2 पळ्या छोले मऊसूत करून घेतलेले आहेत, म्हणजे त्यांचा गाळ करून घेतलेला आहे आणि नंतर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे। आता भाजी थोडीफार शिजत होती तोपर्यंत आपण इथे मठ्ठा तयार करून घेऊया। त्यासाठी खलबत्त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 लसणाच्या कुड्या टाकून घ्यायच्यात आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि ते बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचे। आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये दही काढून घ्यायचे। भांडं असं घ्यायचे की ज्यामध्ये आपल्याला दही व्यवस्थित असं फेटता येईल। आता मी इथे दही काढून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित विस्करनी फेटून घ्यायचे। नंतर यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ टाकून घ्यायचे, अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचे। जर तुमच्याकडे इथे जिरे पावडर असेल तर तेही टाकून घेऊ शकता आणि नंतर वाटून घेतलेलं लसणाचं मीठ टाकून घ्यायचे, म्हणजेच कोथिंबीर लसण वाटून घेतलेला होता ना तो टाकून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे। इथे मी खलबत्त्यामध्ये पाणी टाकून ते विसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हटलं तर 1 चमचा साखर राहून गेली सांगायची, मी खरं तर टाकलेली होती पण राहून गेली। नंतर ती व्यवस्थित यामध्ये मिक्स करून आपल्याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचे। आता इथे आपला जवळपास सगळाच स्वयंपाक झालेला आहे। 15-20 मिनिटं झालेले होते आणि पीठही चांगलं मस्त असं भिजलं गेलेलं आहे। याला 2-3 मिनिटं आणखीन मळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे, अशाच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे। आता इथे भाजी ही आपली चांगली मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता भाजीवर तरी किती मस्त आली आणि भाजी पातळ किंवा घट्टही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता। आता ही साईडला ठेवून देऊया आणि इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। आता इथे आपण छोले तळायला घेणार आहोत, त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। इथे मी एक उंडा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बंद करून तो उंडा तयार करून घ्यायचे। जर तुम्ही अशा पद्धतीने उंडा तयार करून घेतलात तर भटुऱ्यांना क्रॅक्स पडत नाहीत। आता नंतर पिठामध्ये त्याला घोळून व्यवस्थित एकाच साईडने आपल्याला भटुरा लाटून घ्यायचा आहे। परफेक्ट भटुरा बनवण्यासाठी भटुऱ्याचं पीठ चांगलं मळणं महत्त्वाचं आहे। पीठ जास्त पातळ मळलं तर भटुरे गुळगुळीत होतात आणि जास्त घट्ट मळलात तर वातड होतात, त्यामुळे पीठ परफेक्ट मध्यम असं मळून घ्यायचे। आता इथे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे।
म्हणजेच भटुरा तेलामध्ये टाकला की तो पटकन वरी येतो। आता अशा पद्धतीने आपल्याला झाऱ्याने भटुऱ्यावरती तेल टाकून घ्यायचे, जेणेकरून भटुरा तळायला मदत होते। आता खालच्या साईडने भटुरा तळून झालेला आहे, वरच्या साईडनेही पलटून टाकायचे आणि भटुरा आपल्याला मस्त दोन्ही साईडनी तळून घ्यायचे। आता इथे भटुरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तळून घेऊ शकता, परंतु सोनेरी रंगावरती भटुरा तळलेला चवीला खूपच मस्त लागतो। आता अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेलेही भटुरे तळून घेते आणि मग तयार आहे आजची आपली मस्त चविष्ट आणि चमचमीत पंजाबी थाळी। तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। आणि हो, तुम्ही जेव्हा मट्टा वाढायला घ्याल ना तेव्हा मस्त रवीनं आपल्याला एकदा आणखीन हलवून घ्यायचे आणि मग ताटात वाढायला घ्यायचे। आणि आता इथे तयार आहे आजची आपली व्हेज थाळी, तुम्हीही नक्की करून बघा। आणखीन भेटू अशाच मस्त चमचमीत आणि चविष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।